नमस्कार मित्रांनो, आज आपण तलासरी तालुक्यातील संभा भारतपाडा या ठिकाणी आलेलो आहेत आणि इथल्या लोकांची एक समस्या होती. या समस्याला आपण मीडियाच्या माध्यमातून दाखवण्यासाठी इथं आलेलो आहेत. इथं 35 कुटुंब इथं वस्ती आहे. 35 कुटुंबाची वस्ती आहे आणि या वस्तीला खूप एका कंपनीचा खूप त्रास होतो. इथे जी वस्ती आहे ही पूर्ण आदिवासी समाज इथं राहतो आणि या समाज त्यांची इथं जमीन होती. आपण तलासरी तालुक्यात सर्वात जास्त सेठ सावकाराची जमीन ही आदिवासी करत आहेत आणि करतायत. आणि तसाच हा इथे एक विषय आहे. आदिवासी समाज या ठिकाणी भात शेती करत होता आणि ही पूर्ण खुली जमीन होती आणि याच्यातून या लोकांना इथं काढून आणि भोळ्या भावड्या आदिवासी समाजाला फसवून त्यांनी काय सांगितलं की आम्ही या बदली दुसऱ्या ठिकाणी आम्ही तुम्हाला जमीन देतो. आणि त्या ठिकाणी जमीन देताना त्यांनी जमीन तर दिली, पण त्यांनी त्यांच्या नावावर न करता त्यांनी ती जमीन ज्या सेटची होती त्याच सेटच्या नावावर ठेवलेलं आहे. आपण इथल्या लोकांना जो हाल झालेला आहे ते आपण लाईव्ह बघू शकता. त्यांनी इथं एक टाळं लावलेलं आहे, लोक लावलेला आहे आणि मोठा गेट लावलेला आहे. हे जे हा रस्ता होता ते जुनी बैलगाडीचा रस्ता होता आणि या गेटच्या तिकडनं त्यांची एक नदी आहे आणि ही नदी सार्वजनिक कामासाठी वापरली जाते. कपडे धुणे, आंघोळीसाठी. लहान लहान मुळे नदीत उड्या मारायलाही जात होत्या. तसंच त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये जे पानं वगैरे लागतात त्यांना सागाची झाडाची पानं वगैरे लागतात, पळसाची पानं लागतात. असे पानं ही त्यांना तिथंच भेटतात. त्या पानं घ्यायलाही ते जाऊ शकत नाही. आता ज्या आदिवासी समाजामध्ये जर देवाची पूजा करायची असेल तर पानांची गरज पडते आणि ते पानंही घ्यायला तिथे जाऊ नाही शकत. त्यांनी एक CCTV कॅमेराही लावलेला आहे. जर ते इथं जर गेले तिथं आणि CCTV फुटेजमध्ये जर दिसला तर त्यांना मानसिक त्रासही केला जातो. त्यांना घाबरवलं जातं की तुम्ही आत का शिरले होते, ते आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. पण प्रायव्हेट प्रॉपर्टी असते तिथं बॅनर वगैरे. आणि हा पेसा गाव आहे आणि पेसा गावामध्ये जर असे बॅनर वगैरे काही लावू शकत नाही, कारण आदिवासींना कुठलाच नियम नसतो. आदिवासी हा एक स्वतंत्र आणि आदिवासी राजा मानला जातो आणि असं असताना आदिवासी लोकांना कुठेतरी एक वॉर्निंग दिली जाते. हे खूप चुकीचं आहे. आपल्यासमोर आपण बघू शकता एक बुजुर्ग आहेत. दादा, तुमचं नाव काय? तर आपण बघू शकता त्यांना एक लकवा झालेला आहे आणि इथं जे स्थानिक आहेत. आता आपल्या समोर काका आहे. काका, तुमचे नाव काय? शंकर गुसांबर. तुमची पहिली जागा इथेच होती? हा, 2 खाजरी करत होती पण ती पण घेतली. मग आता तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी दिलेली जागा? ती पण घेतली. ती पण त्यांनी दिली, नंतर अजून त्यांनीच घेतली. मग तुम्हाला जागा दिली पण ती नावावर करून दिली नाही. आता ती जागा त्यांनी फक्त एक दिखावासाठी केली आणि परत त्यांनी 2 वर्षा जशी केली तशी घेतली, मग ये दिली तशी पण घेतली, त्यांनीच घेतली परत. मग तुम्ही तहसीलदार वगैरे कोणाला असे तक्रार वगैरे काय केली? काय सांगितलं कोणाला? काहीच नाही सांगितलं. दम देतो ने, दम देतो. वाणी देतो. हा, येईन तर बोललात नाही, वाणी देतो. म्हणजे तुम्हाला दमदाटी करून आणि त्याने सगळी जागा हडपून घेतली. मग आता तुम्हाला शेती वगैरे आता करून खायला वगैरे काहीच जमीन नाही. तुम्ही आता भूमी करून आता तुमच्याकडे थोडी पण जागा नाही, करून खायला जागा नाही. आपण बघू शकता आता आदिवासी कुठेतरी एक राजा होता आणि राजा भूमिहीन झालेला आहे. एक दुर्दैवाची गोष्ट आहे. तहसीलदार आणि हे मोठे मोठे अधिकारी जे संबंधित डिपार्टमेंट या ठिकाणी येतात ते करतात काय? आणि आता परत ग्रामपंचायत वेळोवेळी त्यांनी अर्ज केलेले आहेत. किती वर्षापासून ते अर्ज करत आहेत की आमची जमीन ही सेठ सावकारा दमदाटी करून आणि घेत आहेत. मग ग्रामपंचायतचं लक्ष आहे कुठं? ग्रामपंचायत अधिकारी करतात काय? आपण बघूया की या कंपनीमुळं एक केमिकलही जातो आणि त्यांच्यामुळं आजी, मला वाटतं इथं ते आजारी आहेत, त्यांना आपण विचारून घेऊया. आजी, तुम्ही आजारी आहात? हा, पहिली आजारी पडली होती. मग या कंपनीच्या प्रदूषणामुळं ते कंपनी नाही आंघोळ करायला नाही जाते, काही नाही. त्याच्यापदी काही पडली नाही, मला माहीतच नाही पडली. मग हे वास वगैरे घाण वास येतो. मग आता तुम्ही पाणी प्यायला कुठून पाणी पिता? पाणी तिकडे आता प्यायला बोरिंग फिल्टर पाणी पिते, पाणी खराब आहे. नाही, फिल्टरी पाणी आणते, गरीब माणसं काय कोणते आणते. आपण बघू शकता एक बुजुर्ग आहेत आणि या बुजुर्गचा एक त्यांचा एक चांगलं जीवन जगावं म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, जे कंपनीचे जे पाणी जातं ते पाणी कंपनीचे पाणी जमिनीमध्ये मुरलं जातं आणि जमिनीमध्ये मुरून बोरिंगला पाणी जातं आणि बोरिंगचे पाणी
हे पण खूप खराब आहे. त्याच्यामुळं त्यांना विकत पाणी पिवं लागतं आणि विकत पाणी पिण्यासाठी त्यांना मग तुमची जागा वगैरे जमीन वगैरे आहे? नाही, काहीच नाही. होती ती सगळी कंपनीत गेली. कंपनी मग तुम्हाला वाणी होता वाणी हं. आमच्या वाणी होता तर वाणीचे आम्ही काम पण करत होते अगदी, पण नाही आता असं घर बांधले ना आता काहीच नाही. मग तुम्ही घर बांधायला जागा आहे? नाही एवढा काही नाही जागा. मग आता आपण बघू शकता इथं जवळजवळ 35 कुटुंब भूमिहीन आहेत. आता आपण एक आता 9 ऑगस्ट आपण एक साजरा केला आणि 9 ऑगस्टला आपण जोरजोराने घोषणे सांगितले की आदिवासी हा जंगलाचा राजा आहे, आदिवासींनी ही जल जंगल जमीन टिकून ठेवलेला आहे. पण हा इथं खूप मोठा असा भ्रष्टाचार झालेला आहे. कुठंतरी एक जमीन हे आपलं नाही कोणाचे बापाचं असं आपण मोठ्याने घोषणा दिल्या. पण आपण इथं बघू शकता गुजरात बॉर्डर संभा या ठिकाणी खूप मोठा असा गरिबावर आदिवासी गरिबावर अन्याय झालेला आहे आणि याकडे शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे, बघूनही दुर्लक्ष केलेलं आहे. कारण ग्रामपंचायतमध्ये दरवेळेस ग्रामसभेत हे बुजुर्ग माणूस जाऊन आणि आपल्या हक्कासाठी हक्क मागतात आणि ग्रामसभा कसली राहते, आपल्या लोकांच्या हक्कासाठी हक्क मागण्यासाठी ग्रामसभा राहते. पैसा कायद्याच्या कुठेतरी पायमळी झालेली आहे आणि हे आपण बघू शकता की बुजुर्ग माणसं ज्यांनी जागा जमीन राखून ठेवलेली आहे आणि ते राखून ठेवलेली होती, ते जमिनीवरही सेठ सावकारांनी त्यांना दादागिरी करून त्यांना भूमिहीन केलेलं आहे. याकडे लक्ष देऊन त्यांच्यावर न्याय मिळवून द्यावा. न्यूज इंडिया 9 संदीप थोरात. आपण बघू शकता एका कुटुंब इथं आपल्याला जवळच आहेत एक कुटुंब आणि त्यांच्या आपण परिस्थिती बघितली तर पूर्ण शेणाचे कुडाचे घर आहे आणि या कुडाचे घरात एक आजी बसलेले आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. त्यांचं घर पहिलं कुठं होतं, आता कसं आहे घर ते विचारूया. काकी पहिला तुमचा घर कोठ होता? ये सांगते होता वाडीत वाडीत होता घर. मग आता इकडे आणला तुमच्या घर. मग ही जागा आता कोणाची आहे? ओ माहित ना मला. पहिला ती तुमची जागा होती, शेठ सावकारांनी बाहेर काढून टाकला. आपण बघू शकता की हे बुजुर्ग आहेत आणि इथं वडिलापासून ते इथं वाडीत राहत होते आणि ते वाडीतून त्यांना बाहेर काढून टाकलेलं आहे. आता ते पण आजारी आहेत. या कंपनीच्या प्रदूषणामुळे खूप जणांना त्रास होतो हे त्यांच्या आणि खूप जण आजारीही पडलेले आहेत. आता त्यांच्या या वयात त्यांना हेल्दी जीवन जगायचं होतं, पण मात्र या निष्काळजीपणामुळे, या शासनाच्या निष्काळजीपणा, या ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे आपण बघूया एका वडीलधारे माणसाची आपण त्यांची व्यथा जाणलेली आहे की इथं खराब वायू आणि खराब वासामुळे त्यांना खूप त्रास झालेला आहे, त्यांना आजार पडलेले आहेत. आपण इथं बघू शकता एक दुसऱ्या घरी आपण आलेलो आहात. ताई, तुमचं नाव काय? सरस्वती संजय दाभाडे. तुम्हाला या कंपनीमुळे काय त्रास होतो? वास येतो ने आमचे पोरे जो बारीक बारीक आहे ते इथे खेळाय पण त्याला त्रास होतो, वास जाता पेटामध्ये. तर मी सांगतो तुम्ही घरी राहा, आद्या असा बाहेर न करू. तर सांगता काय आई आम्ही बाहेर खेळायचे तर ये वास होतो, सर्दी खासी होता. तर आम्ही डॉक्टरच्या तिकडे जातो तर सांगतात काय तुम्ही जे तथे काही प्रदूषण आहे काय, म्हणजे आहे त्याच्या वजह से असं होतं असं आम्हाला सांगितलं. तर आपण बघू शकता तर वयोवृद्ध माणसांना नाही तर लहान लहान चिमुकल्यांनाही त्या कंपनीचा त्रास होतो आहे. ते दवाखान्यात डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्यांनी सांगितलेलं आहे. तर खूप मोठा असा आपल्याला प्रदूषणाचा खूप त्रास होतो आहे दैनंदिन जीवनामध्ये. याकडे बारीकीने लक्ष देऊन आणि या कंपनीवर कुठली तरी कारवाई करण्यात यावी. कंपनी संदर्भामध्ये ग्रामपंचायतीकडे जसं ग्रामस्थांच्या तक्रारी आलेल्या आहेत, त्या तक्रारीच्या अनुषंगाने जे पत्र इकडे तक्रारी अर्ज आलेला होता ते संबंधित विभाग म्हणजे माननीय तहसीलदार यांच्याकडे आम्ही कार्यवाहीसाठी पुढे पाठवलेलं आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाकडे पाठवलेलं आहे. माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडे सुद्धा आलेले जे ग्रामस्थांचे अर्ज आहेत ते आम्ही पुढील कार्यवाहीसाठी सादर केलेले आहे. आणि कंपनीसाठी ग्रामसभेचा पूर्णपणे विरोध असताना आपला पेशा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये कंपनी चालू केली तर त्याच्या संदर्भात काय सांगा?
आता कंपनी चालू केली, ग्रामस्थांचा ग्रामसभेचा या ठिकाणी विरोध आहे, परंतु ज्यावेळेस मी या ठिकाणी हजर झालो त्यावेळेस माझ्याकडे कंपनीने माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी घेतली असल्याचं मला या ठिकाणी त्याने परवानगीपत्र पूर्ण आदेश वगैरे मला त्यांनी दाखवलेले आहेत आणि त्या आदेशानुसार त्यांनी ते काम केलेलं आहे. पण जे ग्रामस्थांचे ज्या ठराव झालेले आहेत त्या संदर्भात आपण संबंधित डिपार्टमेंटला कळवलेलं आहे. मैं न्यू गुजरात फास्टनर से मिस्टर प्रज्ञेश प्रवीण दाने वाला, और इनका कंप्लेंट है कि हमारे यहाँ पे वायु प्रदूषण, जल प्रदूषण और ध्वनि प्रदूषण की कंप्लेंट आ रही है. तो हमारे यहाँ पे सारी चीज़ों का सर्टिफिकेशन है और ये सारी चीज़ें अगर किसी को भी प्रॉब्लम है वो क्रॉस वेरीफाई कर सकता है. ये हमारे आपसे विनती है कि किसको भी जो भी प्रॉब्लम है वो आके हमसे बात करें और उसका हम सॉर्ट आउट करेंगे. बहुत से गाँव वालों का कहना है हाँ जी. कि इधर जो अपना वायु प्रदूषण होता है हाँ. उसके वजह से बहुत से लोग बीमार पड़े. इसके बारे में आप क्या कहोगे? वायु प्रदूषण देखिए, हमारा जो मशीन चलती है उसका ही सारा कुछ है. और उसका जो ध्वनि प्रदूषण का हमारे पास वायु प्रदूषण का हमारे पास सर्टिफिकेट है. आप चाहिए तो देख सकते हैं एक बार. ये भी तीनों भी सर्टिफिकेट है आपके पास, वो कितने साल से आपके पास पड़ा है? अभी उसका तो मेरे को क्रॉस वेरीफाई करना पड़ेगा क्योंकि मेरे को मैनेजमेंट से बात करनी पड़ेगी उसके रिलेटेड. गाँव वालों का कहना है कि ये कंपनी बनाते वक्त कोई परमिशन नहीं लिया, तो इसके बारे नहीं, में आप क्या परमिशन तो लिया गया है. बिना परमिशन के कुछ होता नहीं है, आपको भी पता है. बिकॉज अभी ये महाराष्ट्र में है और यहाँ पे गुजरात नहीं लगता. तो महाराष्ट्र के पॉलिसी के अनुसार हम लोग आगे बढ़े हैं, कामकाज किया गया है. ग्राम पंचायत का कहना है, इधर का पंचायत का कहना है कि हम लोग इधर इन लोगों को घर पट्टी वगैरह ऐसा कुछ दिया नहीं, तो इसके बारे में आप क्या कहोगे? नहीं, इसके लिए मेरे को मेरे मैनेजमेंट से बात करना पड़ेगा. इसके पूरी डीपली इन्फॉर्मेशन मेरे पास है नहीं. मैं आपको इस बारे में कुछ संक्षेप में बता नहीं सकता हूँ. दादा, या कंपनीमुळे तुम्हाला काय काय त्रास होतो? आज आमच्या इथं पत्रकार आलात. पहिल्यांदा तर आपलं सर्वांचं ही पहिली अशी पत्रकार परिषद आहे. त्यांचं मी गावाच्या वतीने आपलं पहिल्यांदा मी अभिनंदनही करतो आणि स्वागतही करतो. जेणेकरून आमच्या ग्रामीण आदिवासी लोकांची वाचा फोडण्यासाठी पहिलं असं हे न्यूज इंडिया ही चॅनलवाले आलेत, तर त्यांचं खूप खूप पहिल्यांदा तर मी आभार. ग्रामपंचायत संभा, तालुका तलासरी, जिल्हा पालघर येथील ग्रामपंचायत संभामधलं बारातपाडा येथील जी वायसर नटबोलची कंपनी आहे, इथं गेल्या 3 वर्षापासून ह्या ग्रामस्थांना खूप त्रास होत आहे. आज ही कंपनी गेल्या 1 वर्षापासून सुरू झाल्यानंतर येथील जो वायू प्रदूषण आहे, खूप मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होतं आणि ह्या वायू प्रदूषणामुळे इथल्या लोकांचं जीवन हे खूप धोक्याचं निर्माण झालेलं आहे आणि मुळात ह्या लोक इथं आजारी पडत आहेत. खूप असा उग्र वास येतो आहे आणि पाणी इथलं जे केमिकल आहे ते शेजारी जी आमची जीवनवाहिनी नदी आहे ते त्याच्यात सोडलं जातं आणि त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला खूप असा त्रास होत आहे. मुळात मी ग्रामपंचायत सदस्य आहे, तंटामुक्त समितीचा अध्यक्ष आहे. गेल्या 3 वर्षापासून ह्या लोकांच्या पाठीशी उभा राहून मी शासनाकडे नेहमी ग्रामपंचायती माध्यमातून ह्या विषय मांडतो आहे, परंतु आजसुद्धा शासनाने कोणतीही ह्या बाबतीत दखल घेतलेली नाही. आणि विशेषतः म्हणजे गेल्या 2023पासून आम्ही जवळजवळ एक 40च्या आसपास पत्रव्यवहार हे ग्रामपंचायतींना केलेले आहेत, संबंधित डिपार्टमेंटला केलेले आहेत, संबंधित प्राधिकरणाला केलेले आहेत. परंतु आमच्या मुळात जो काही आमचा 1996चा जो पेसा कायदा आहे त्याच्यातील महत्त्वाच्या 4 मार्च 2014च्या ज्या काही तरतुदी आहेत ते त्यांचं उल्लंघन केलेलं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं की पेसा अंतर्गत कोणतंही औद्योगिक किंवा वाणिज्य जर सुरू करायचं असेल तर पेसा ग्रामसभेचा हा ठराव लागतो. मात्र आमचं जो 11 डिसेंबर 2015चा जो काही शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की पेसा ग्रामपंचायतीमध्ये असा कोणतंही औद्योगिकरण सुरू करायचं असेल तर तो पहिला पेसा ग्रामसभेचा मंजुरी लागते. हा पेसा ग्रामसभेची मंजुरी न घेता हा उद्योग इथं सुरू केलेला आहे. ह्या संबंधित
जमीर नुरानी आणि त्यांची मिसेस ह्यांनी जो नीलम नुरानी यांनी जो काही ग्रामपंचायतीकडे नाहरकतीचे दाखले घेण्यासाठी जे पत्रव्यवहार केलेले होते, तर त्या पत्रव्यवहारांना संबंधित ज्या वेळेसच्या ज्या ग्रामसभा झाल्या होत्या तर त्यावेळेस ते ठराव नाकारण्यात आलेले होते. तरी आमच्या ग्रामपंचायतीचे संबंधित जे आजच्या सरपंच आहेत श्रीमती वैशाली पाटकर आणि त्यावेळेसचे जे काही सुनील म्हात्रे हे ग्रामपंचायत अधिकारी होते, तर त्यांनी संबंधित आमच्या ठरावाची अंमलबजावणी केली नसल्यामुळे आज ही परिस्थिती आमच्या गावावर आलेली आहे. आज ह्या प्रदूषणामुळे आमच्या इथं लहान मुलं रात्रभर झोपत नाहीत. मोठी जी वृद्ध आहेत ती अपंग आहेत, त्यांना अनेक आजार आहेत आणि त्यांना आज त्या वासामुळे उग्र वासामुळे नीट झोप येत नाही. त्याच्यानंतर त्या वासामुळे सुरुवातीला इथले जे काही वयोवृद्ध म्हातारी होती तर ते सुद्धा आजारी पडलेत, लहान मुलं आजारी पडल्यात आणि आज आमच्या गावावर खूप अशी वाईट परिस्थिती उद्भवलेली आहे. हां काकी, या कंपनीमुळे तुम्हाला काय त्रास होईल? फार तकलीफ सर, आम्हाला फार तकलीफ आहे. काही आमचे वास येते, ही पण वास येते नाही. यो रस्ता होता, यो रस्ता पण बंद केला. आता याला पण गेट लावली, टाला मारला. तर आम्हाला इकडे जाया नाही काय नाही. हे सगळं आता हे बंद केलंय. मग याच्यात नदीवर वगैरे हा, हे रस्ता होता पहिल्यापासून सी रस्ता होता. आम्ही बारकी होते, आंघोली करायला इकडे जाऊ. न पहिले तर पात्रे पेले घर शिवते तागाची पान मोठा रस्ता होता. आमचे जलम पण इकडे. म्हणजे तुम्हाला जे दैनंदिन जीवनावर जे अत्यावश्यक वस्तू वगैरे आहेत ते तुम्ही तिकडनं घ्यायला जात होते, पण ते आता सगळं त्यांनी रस्ते वगैरे बंद करून टाकले. बंद केला. तर आम्हाला काय जावाय पण नाही. आता कुठे जाणार आम्ही? नाही जावं. कपडे धुवायला गरीब माणसाने फार तकलीफ दिली आहे. मग तुम्हाला या शासनाकडून काय मागणी आहे? आम्हाला रस्ता पाहिजे, कंपनी बंद करून पाहिजे.